नमस्कार, मी भाग्यश्री माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ओनियन पावडर, जी आपल्याला साठवून ठेवता येते। 6 ते 7 महिने ही पावडर टिकते। कांदा स्वस्त झाला किंवा साठवलेला कांदा असेल तर ही पावडर नक्की करून बघा। रेसिपीसाठी शिवाय हेअर ग्रोथसाठी देखील खूप उपयुक्त अशी आहे। त्यासाठी इथे मी 10 बारीक कांदे घेतले आहेत। सर्वप्रथम कांदे दोन्ही साइडने कापणार आहे, हे असे, आणि मग त्यांची सालं काढून घेणार आहे। सालं काढून झाल्यावर कांदा हा आपल्याला उभा आणि बारीक असा चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून तो लवकर उन्हात वाळला जाईल। आपण कांदा भजीसाठी कापतो ना कांदा, तसा मी इथे कांदा कापणार आहे। मी इथे सुरीचा वापर करते। तुमच्याकडे जर स्लायसर असेल ज्याच्याने आपण बटाटा भजी किंवा कांदा भजीसाठी वापरतो, त्याच्याने कट केलं तरी चालेल। एवढंच की कांदा अगदी पातळ हवे, जेणेकरून उन्हात लवकर तो वाळेल। कांदा कापून झाल्यावर तो हाताने पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे। या कांद्यांपासून तयार केलेली पावडर आपण काचेच्या हवाबंद बरणीमध्ये स्टोर करायची। ही पावडर 6 ते 7 महिन्यांपर्यंत आपण वापरू शकतो। कांदा मोकळा करून झालाय। त्यानंतर इथे मी पसरट डिश घेतली आहे, त्याच्यावर सुती कापड घालणार आहे। सुती कापड नसेल तर तुम्ही प्लास्टिकची पिशवी जाड अशी ती घातली तरी चालेल। डायरेक्ट डिशवर ठेवू नका, कारण कांदा सुकता सुकता तो डिशला चिटकेल। आता इथे डिश घेतली, डिशवर सुती कापड घेतलंय, त्याच्यावर हा आपला मोकळा केलेला कांदा पसरून ठेवायचा आहे। आणि नंतर ही डिश 4 ते 5 दिवस कडक उन्हामध्ये ठेवायची आहे। 4 ते 5 दिवस किंवा कांदा छान सुकून कुरकुरीत होईपर्यंत ऊन द्यायचा आहे। हा पहिला दिवस होता। त्यानंतर कांदा हा 2 दिवस, तिसरा दिवस आणि चौथ्या दिवशी तुम्ही बघाल कांदा छान सुकून कुरकुरीत झालाय। आता छान ऊन पडतं, त्यामुळे खूप लवकर कांदा सुकला गेला। आता हा कांदा मिक्सरला फिरवून त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे। हे बघा, ही पावडर तयार आहे। ही पावडर रेसिपीमध्येच किंवा हेअर ग्रोथसाठी खूप उपयुक्त अशी आहे। कांदा स्वस्त झाला किंवा साठवलेला कांदा आहे तर नक्की पावडर करून बघा। विकतच्या पावडरला जास्त पैसे देऊन घेण्यापेक्षा घरात अशी पावडर करून बघा आणि उपयोग करा। तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा साधा, सोपा आणि खूप उपयुक्त असा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून कळवा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल। थँक्यू।